चला तर मंडळी, मी तुम्हाला आज घरच्या घरी पिझ्झा कसा तयार करायचा ते दाखवते. सगळ्यात आधी आपण इथं पिझ्झा बेस तयार करून घेऊया. तर मी इथे अर्धा कप दही घेतलेले आहे, त्याच कपाने अर्धा कप पाणी घेत आहे, 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि बेकिंग पावडर घेते 1 चमचा, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि 2 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. तर आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र मिक्स करू, व्यवस्थित मळून घेऊ आणि वरनं थोडंसं तेल लावून गोळा एक अर्ध्या तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. तर मी इथे काही भाजी घेतलेल्या आहेत, आपलं ढोबळी मिरची, स्वीटकॉर्न, ते मी इथं थोडंसं तेल घालून परतून घेत आहे. तर मी आता इथं कांदा घालून घेते. कांदा थोडा रोस्ट झाला की मी इथं स्वीटकॉर्न घालून घेते आणि 3 प्रकारचे मी ढोबळी मिरच्या घेतल्या चिरून, ते पण घालून रोस्ट करते. त्यात चिली फ्लेक्स घालते 1 चमचाभर, 1 चमचा मिक्सअप आणि थोडंसं टेस्ट येण्यासाठी मीठ घालून व्यवस्थित परतून घेते. खूप भाज्या परतायच्या नाहीत, कडकपणा राहून द्यायचं आहे. तर आपलं इथं पीठ पूर्ण अर्धा तास झालेलं आहे. तर मी इथं तुम्हाला पिझ्झा बेस तयार करून दाखवते. तो खूप पातळ लाटायचा नाही आहे. तर एवढ्या पिठात आपल्याला 2-9 इंचाचे पिझ्झे तयार होतात. तर मी इथे फोर्कच्या साहाय्याने डॉट मारून घेते पिझ्झाला आणि तुम्हाला मी तव्यावरती पिझ्झा कसा करून टाकायचं ते दाखवते. असाच टाकला की तो व्यवस्थित स्प्रेड होत नाही, व्यवस्थित वाकडा तिकडा पडतो. तर असं फोल्ड करून आपण तव्यावरती पिझ्झा टाकायचा, नंतर तो पसरवायचा. तर मी इथं तवा गरम करून ठेवलेला आहे. तर मी इथं पिझ्झा एका साईडने भाजून घेतला आणि भाजलेल्या साईडवरती केलेले आहे. तर मी त्या पिझ्झाला 1 चमचाभर तेल लावून घेते. आता आपण पिझ्झा सॉस त्यावर घालून स्प्रेड करणार आहोत. तो सॉस ते पिझ्झा सोक करून घेणार नाही. आणि मी इथं पहिल्यांदा मोझरेला चीज घालून घेते आणि नंतरनं भाज्या टाकते सगळ्यानंतर परत चीज घालणार आणि परत थोड्या भाज्या टाकून एक 15 ते 20 मिनटं एकदम बारीक गॅसवरती मी पिझ्झा बेक करून घेते झाकून. तर तुम्हाला मी पिझ्झा बेक झाला की दाखवते की आपला पिझ्झा कसा तयार झालेला आहे. तर आपल्या इथं पिझ्झा तयार झालेला आहे, 15 मिनटं झालेली आहेत. तर मी ते चिली फ्लेक्स मिक्स घालून घेते आणि तुम्हाला पिझ्झा कट करून स्लाईस काढून दाखवते की आपला पिझ्झा कसा झालेला आहे बेक. ते तुम्हीही करून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलालाही खाऊ घाला आणि घरचं खा आणि हेल्दी राहा.